श्रीमद काशी ज्ञान सिंहासनाधीश्वर विद्यावाचस्पती श्री 1008 जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी वीरशैव पंचसूत्रीय हे संस्कृत महाकाव्य रचले. या जागतिक दार्शनिक ग्रंथाचा मराठी अनुवाद मार्ग हा मुक्तीचा या ग्रंथाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती डॉक्टर अनिल काशीनाथ सरजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळेस वेदांताचार्य श्री शब्र सदाशिव शिवाचार्य स्वामीजी वेळापूरकर यांनी यावेळेस पंचशाळा स्थापन करण्यासाठी अन्नत्याग संकल्प केल्याचीही माहिती त्यांनी यावेळेस दिली. श्री गुरुभ्यो नमः. प्रप्रथमतः जगदादि जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्यांच्या चरणी अनंत शिरसाष्टांग वंदन समर्पित करून तशाच प्रकारे काशी पीठाचे ज्ञानसिंहासनाधीश्वर जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या चरणी अनंत शिरसाष्टांग वंदन समर्पित करून वेळापूर मठाचे सद्गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या चरणी वंदन समर्पित करून या ठिकाणी जमलेले सर्व पत्रकार परिषदातील सद्भक्त हो. हा जो ग्रंथ आहे परमपूज्य काशी जगद्गुरु महास्वामीजींच्या स्वरचित वीरशैव पंचसूत्रम हा संस्कृत ग्रंथाचा या ठिकाणी मराठी भाषामध्ये अनुवाद करून या ग्रंथास मार्ग हा मुक्तीचा या ठिकाणी नामकरण करून हा ग्रंथ प्रकाशन करण्यात येत आहे. मार्ग हा मुक्तीचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ एक दार्शनिक ग्रंथ असून सध्याच्या कलियुगामध्ये जनन मरण्याच्या या जन्मामध्ये अडकलेल्या प्रत्येक सजीव मात्रांना या बंधनातून मुक्तीकडे कसा जाता येत असतो हा दर्शविणारा मार्ग दाखविणारा ग्रंथ कुठला आहे म्हणजे मार्ग हा मुक्तीचा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून कारण सध्या प्रत्येक व्यक्ती एक प्रकारच्या बंधनामध्ये अडकलेला आहे. त्या बंधनातून त्या ईश्वराला कसं प्राप्त करायचं आहे हा मार्ग दर्शवणारा दार्शनिक ग्रंथ या ठिकाणी काशी पीठाच्या वतीने मार्ग हा मुक्तीच्या ग्रंथाच्या माध्यमातून या ठिकाणी साकार होत आहे. आणखीन हा ग्रंथ प्रकाशन सोहळा श्री षटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज वेळापूरकर यांचं या ठिकाणी दिनांक 9 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीमध्ये जन्म अमृत महोत्सव तथा या ठिकाणी सुवर्ण पट्टाभिषेक महोत्सव संपन्न होत आहे. या कार्यक्रमामध्ये 5 जगद्गुरूंचं भव्य दिव्य स्वरूपात अड्डपालकी तथा महाधर्मसभेचं आयोजन केलेलं आहे. महाराजांचं सुवर्ण पट्टाभिषेकाचं औचित्य साधून या ठिकाणी या ग्रंथाचं जो प्रकाशन आहे वेळापूर मठामध्ये संपन्न होणार आहे. मार्ग हा मुक्तीचा ग्रंथ संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी होणार आहे. परंतु ह्या प्रकाशनाचं प्रथम आवृत्ती जो प्रकाशन होणार आहे याचं भाग्य या ठिकाणी वेळापूर मठाला लाभलेलं आहे हे सांगत असताना अत्यंत मला आनंद होत आहे. त्यामुळं आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहून तथा आपण सर्वजण या वृत्तपत्राच्या माध्यमातून या ग्रंथाचं तथा कार्यक्रमाचं आपण सर्वजण प्रकाशन करावे एवढंच आम्ही आपल्या या अंतःकरणामध्ये सांगून आमचे 2 विराम देत आहोत. ओम शांती शांती शांती. दिनांक 9 जुलै 2025 पासून या ठिकाणी आम्ही अन्नत्यागाचा संकल्प केलेला आहे. कारण की आमच्या या ठिकाणी संकल्प आहेत पंचशाला स्थापन करायचे आहेत. प्रथमतः आता सध्या अनाथ मुलांचं संगोपन करण्यासाठी अनाथशाला तशाच प्रकारे गावो विश्वस्य मातरः या ठिकाणी सांगितलेले आहेत. म्हणजे जी गाय आहे संपूर्ण जगाची माता आहे त्यामुळं गोशाला तशाच प्रकारे अनेक वृद्धांना या ठिकाणी आजकालचे मुलं घराबाहेर काढत आहेत त्यांचं सर्व या ठिकाणी जोपासन करण्यासाठी वृद्धशाला तथा या ठिकाणी जे अनाथ मुलं आलेले आहेत त्यांना उत्तम प्रकारे शिक्षण प्राप्त झालं पाहिजे त्या निमित्ताने वैदिक पाठशाला एवं त्यांना संगीत शाला असं पंचशालांचा आमचा या ठिकाणी संकल्प आहे. आणखीन तो संकल्प पूर्णवत्वास यायला हवं त्या कारणानिमित्ताने आम्ही गेल्या 1 वर्षापासून अन्नाचा त्याग केलेला आहोत. आणखीन आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे पंचशाला जे आहेत लवकरात लवकर पूर्णत्वास येतील. आणखीन आमचा अन्नत्यागाचा सुद्धा संकल्प पूर्ण होईल.